परसुळे संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपला खेळाडू पाठवायचा ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये. वरुणात कापटे खुर्द संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत आहे. सामना आपण लगेचच सुरू करत आहोत मैदानावर. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मोरगिले गावचे भाऊ जाधव यांचे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश मध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवर हेमंत उतेकर. बॅट्समनची नावं समजलेली नाही आहेत. बॅट्समनचा चला खेळाडू पाठवा लवकरात लवकर. बराडी देवी निवे संघाचे संघ मालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईक एंडला दीपक, नॉन स्ट्राईकिंग एंडला किसन. पुन्हा विनंती करतो की बराडी देवी निवे संघाच्या संघ मालकांना आपण ओमकार घाडगे यांची संपर्क साधायचा आहे. दीपक आणि किसन आघाडीचे फलंदाज आणि हेमंत उतेकर घेऊन आले पहिले षटक. ऑल द बेस्ट. पंच सिग्नल करता सामन्यात स्कोरर नाहीये. एक मिनिट थांबा. हॅलो हॅलो. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्वांचं स्वागत आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश 2022 आपल्याला पाहायला मिळते. नारायण दरडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पोलादपूरहून खास या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि या असोसिएशनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय नारायण दरडे साहेब, कारण पोलादपूर पोलीस शहर खात्यामध्ये कार्यरत असताना क्रिकेटकडे देखील तेवढेच त्यांचं. या बॉलवरती विकेट मात्र जाताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन होतोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट या ठिकाणी मात्र मिळवताना हेमंत उतेकर एक मोठा खेळाडू आहे, ज्याने संपूर्ण पुण्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या बळावरती बऱ्याच स्पर्धा श्रीलेवन पुणे या संघाला जिंकून दिल्या. तर नंतर कोथरूड समीर माबदी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. बोरावळे गावचा हा देखील खेळाडू एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला मात्र आमंत्रित केले गेले. दीपक आणि किसन ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती सलामीची, परंतु किसनला मात्र माघारी परतण्यामध्ये यश प्राप्त केले गेले हेमंत उतेकरच्या माध्यमातून. फलंदाज पहिला बाद झालाय. दुसरी विकेट दुसऱ्या नक्कीच खेळाडू आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. पहिला षटकार जो खेळाडू मारेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय निलेश दादा कोळसकर यांच्याकडून. पहिला षटकार मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतलीये, मागे मात्र चेंडू नक्कीच कलेक्ट केला गेलाय. चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 विकेट मात्र मिळवले गेलेत.
विजय उतेकर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगली कॅच घेतली आणि समीर मापदी ज्या पावलांनी मैदानामध्ये बॅटिंगसाठी आले त्याच पावलांनी मात्र नक्की डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश बेलोसे यांचा हा संघ फिल्डिंग करणारा पाहायला मिळतोय. कापडे खुर्द आणि आपण जर पाहिलं तर दत्ताराम सकपाळ यांचा संघ परसुले 11, सुनील सकपाळ, अविनाश जाधव, दत्ताराम सकपाळ यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय. अजिंक्य सकपाळ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. दीपक मात्र अजूनही जर पाहिलं तर 2 विकेट गेल्या. दीपक एक धाव काढून नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हेमंत उतेकर याची पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल यावरती मात्र अतिशय चांगल्या प्रकारे टप्पा पडला आणि थोडासा बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. वळण घेण्याची क्षमता नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे आणि बऱ्याच स्पर्धा, रबर बॉलच्या स्पर्धा देखील मुंबईमध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या, पुण्यामध्ये देखील. आणि आता जर पाहिलं तर हा खेळाडू पांगोळी गावचा खेळाडू आहे. पांगोळी गावसाठी क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाले. त्याच्यानंतर नक्कीच कर्णधार पद आज नक्की दिलं गेले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केले. फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली आणि 38 सर्कलमध्येच बॉल अडवला गेला. एक धाव घेतली. धावफलक जर पाहिला तर 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा. बिग बॅश PTPL नंतर एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा तालुक्यामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक गावाने स्पर्धा ठेवल्या, परंतु त्यापैकीच एक बिग बॅश सर्व खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न असोसिएशनच्या माध्यमातून केला गेलाय. या बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेलाय. भाऊ हांडे मात्र यष्टांच्या मागे. पंचांकडे अपील केलं गेलं, पंचांनी फेटाळून लावलं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि अधिक वळण घेणारा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. डॉट बॉल षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट गेलेत आणि 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाला सूचना असेल की आपण 6 षटकं 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आज आणि उद्या आपल्याला थोडंसं विकेट जे आहे ते प्रॅक्टिससाठी द्यायचं आहे. त्याच्यासाठी आज उद्या 5 पर्यंत आपल्याला मैदान खाली करायचे, याची नोंद घ्या. म्हणजे 30 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं टाकून झाली पाहिजे, याची नोंद घ्या. 5 मॅचेस आहेत आणि नक्कीच ते पूर्ण करावे लागतील आपल्याला, ज्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आणि पर्व पहिल्यामध्ये अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. प्रथम क्रमांक पारितोषिक जर पाहिलं तर 55,555, द्वितीय पारितोषिक 33,333, तृतीय 22,222 आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट मात्र घेतली गेली आणि तिसरी विकेट अजिंक्य देखील माघारी परतताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव कळवा. विजय दळवी. बॉलरचं नाव अतुल. ओके. तर विनंती असेल जे आपले तुम्ही सेफ्टी वापरता त्या डगआउट मध्ये तुम्ही त्या सेफ्टी डगआउट मध्ये चेंज करायचे आहेत. विनंती आहे जे तुम्ही गार्ड्स किंवा जे सेफ्टी असतात त्या तुम्ही डगआउट मध्येच, बाहेर मैदानामध्ये चालणार नाही. आपण असोसिएशनचे नियम. स्वप्नील कदम बॅटिंगसाठी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याला देखील उलकावणे आणि पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वप्नील कदमच्या बॅट मधून 1 बाउंड चेंडू सीमा पार येतोय हा चौकार.
4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिला तर 6 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळतोय. बऱ्याच नक्कीच जर आपण पाहिलं बरेच दिवस झाले आपण गावागावात स्पर्धा पाहिल्या. धामणदेवीपासून नक्कीच स्पर्धेला सुरुवात झाली. कापडेखूर संघाची देखील स्पर्धा पाहिली. परसुले गावची स्पर्धा पाहिली. बऱ्याच स्पर्धा प्रत्येक गावाने आयोजित केल्या. बोरावळे गावची स्पर्धा आपण पाहिली. कापडेखूरची देखील पाहिली. त्यानंतर देवळे गावात देखील बऱ्याच स्पर्धा. साखरची स्पर्धा पाहिली. साखरला 1,00,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा तालुक्यामध्ये झाली. चांगला फटका पॉईंटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. चेंडूची फेक केली गेली. एक सिंगल घेतली गेली आणि धावफलक जर पाहिला एका धावेने पुढे जातोय 7 या आकड्यावरती. आता मात्र दीपक जाधव बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. सात धावा स्कोर कार्ड वरती. हा बॉल देखील अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळाला. अतुल बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर 3 खेळाडूंना आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. लोअर फुल टॉस होता त्याला स्वीप करायचा प्रयत्न फसतोय. कोणती धाव मात्र मिळत नाही. डॉट बॉल. समोर स्वीप मध्ये मारलं ना कॅच. अरे ते माहिती आहे मला. पहिल्यावरचं नाही म्हणता मी, यावरचं म्हणतोय. यावरला समोर कॅच घेतली ना अजिंक्यची. मग पहिल्याच बॉलला आऊट झाला ना विकेट. परत एक धाव घेतली गेली. धावांनी स्कोर जर पाहिला तर 8 या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हेमंत उतेकर तिसऱ्या षटकाला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बिग बॅश 2022 पर्व पहिले पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. युट्यूबला जे प्रेक्षक जुडलेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. पुन्हा एकदा दिवस खेळायचा प्रयत्न. थर्डमॅन रिजन मध्ये नक्की क्षेत्ररक्षक होते. कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी हेमंत उतेकर याची पाहायला मिळते. मंगेश बेलोसे यांनी मात्र नक्कीच विश्वास दाखवला आणि कर्णधार पदाची जबाबदारी मात्र नक्कीच हेमंत उतेकर वरती सोपवली. त्याला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतो हेमंत उतेकर. हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा होता. पॉईंटच्या दिशेमध्ये स्टेअर केला. एकच धाव मिळते. एकेरी धावांनी धावफलक पुढे जातोय. 10 या आकड्यावरती. डबल फिगरमध्ये डबल जिडीमध्ये स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती.
पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर गणेश बाविस्कर संपूर्ण महाराष्ट्रावर आता त्यांच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो असे गणेश बाविस्कर. आणि पोलादपूर तालुक्यातील डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे आपण पाहतोय. त्याच्यानंतर आमचे तिसरे पंच सचिन सावंत. आमचे यूट्यूबची सर्व टीम tenniscricket.in ची टीम. त्याच्यानंतर आज आणि उद्या आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये नक्कीच त्यांचा आवाज तुमच्या समोर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. प्रसाद परब सर. या चेंडूला पुन्हा एकदा पॉईंटमध्ये हलक्या हाताने खेळलाय. थोडासा मिसफिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लगेचच दुसरी धाव देखील घेतली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. दीपक जाधव आणि स्वप्नील कदम याच्या माध्यमातून षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 13 धावा स्कोर कार्डवरती. म्हणजे 18 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 13. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. तर गोलंदाजीसाठी अनिकेत पवार याला आमंत्रित केले गेले. तर मोठा प्रहार पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. अनिकेत पवार याचं स्वागत केलंय चौकारांनी आणि हा चेंडूला नक्कीच पाठवलं गेलंय लॉंग ऑनच्या दिशेने. दीपक जाधव याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळालाय. दीपक जाधव याच्या बॅटमधून हा फटका. एक धाव घेतली गेली. 18 या आकड्यावरती धावफलक आहे. 18 धावा. मोठा प्रहार लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडली गेली आणि स्वप्नील कदम देखील माघारी परततोय. साहिल कदम बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. षटकार जो पहिला षटकार मारणार त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओमकार गाडगे या ठिकाणी एक विशेष मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत पवार मोठा प्रहार पुन्हा एकदा बॅटची टॉपेज घेतली आहे. मागे चेंडू मात्र नक्कीच निघून जातोय. त्या ठिकाणी कॅच विजय हुतेकर याच्या माध्यमातून झेल टिपलाय.
खेळाडू क्रमांक या ठिकाणी बाद होतोय तो 5वा. साहिल कदम मात्र ज्या पावले आले त्याच पावलाने माघारी परताना पाहायला मिळत आहेत. सुजल कदम बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश 2022. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलं गेलाय. हॅट्रिकची नोंद मात्र या आजच्या दिवसामध्ये पहिला गोलंदाज पहिली हॅट्रिक आज संपादित करतोय अनिकेत पवार. पोलादपूर शहरामधून हनुमान नगर या संघातून सातत्याने खेळत असतो. मोठमोठ्या स्पर्धा देखील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, मसरा या ठिकाणी जाऊन देखील खेळल्या. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत पवार आणि तिन्ही बंधूंना मात्र आउट केले असं आम्हाला दत्तारामजी सकपाळ कळवत आहेत. स्वप्नील कदम, साहिल कदम आणि सुजल कदम तिन्ही बंधू माघारी परतलेत. विकेट जर पाहिल्या तर 6 विकेट या ठिकाणी परसुळ 11 या संघाचे पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 18 धावा. 18 धावांवरती स्कोर कार्ड थांबलाय. दीपक जाधव मात्र अजूनही शांत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार दीपकच्या बॅटमधून आलाय परंतु विकेटची पडझड होताना पाहायला मिळते. परसुळ 11 या संघाच्या माध्यमातून 6 विकेट गेल्यात आणि आता जर पाहिलं तर बॅटिंगसाठी गणेश चव्हाण. शेवटचा बॉल. त्या चेंडूला देखील खेळायचा प्रयत्न आणि 4थी विकेट या ठिकाणी मिळवतोय. डबल हॅट्रिकची नोंद मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. अनिकेत पवार चांगल्या प्रकारे गोलंदाजी. मंगेश बेलोस यांनी मात्र नक्कीच या संघामध्ये का सामील करून घेतलंय हे मात्र सातत्याने दाखवतोय. या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी अनिकेत पवारची. एक कष्टपैलू खेळाडू आहे. षटक संपलंय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. ओके ओके पाठवतोय. अभि 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 केसरकर बॅट्समनचं नाव विचार ना. अभि अंचित बॅटिंगसाठी आलाय. 8 विकेट 7 विकेट माघारी परतल्यात. हेमंत उतेकरने 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर अतुलने 1 विकेट घेतली आणि अनिकेत पवार याने मात्र 4 विकेट
5 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट. गोलंदाजीसाठी विजय उतेकर. विजय उतेकर गोलंदाजीसाठी 5वं षटक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केले. हा चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पहिला व्हाईट बॉल या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतोय विजय उतेकर या स्पर्धेमध्ये. भराडी देवी वॉरियर्स निवे आणि ज्योती एंटरप्राइजेस यानंतरची मॅच. लोअर फुल टॉस त्याला ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडूची फेक अतिशय वेगात केली गेली आहे आणि धावा देखील 2 वेगात पूर्ण केल्या गेल्यात. ज्या 2 धावांनी धावफलक 21 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. सलामीसाठी आले होते दीपक जाधव. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चेंडूवरती धावा मिळतील 4. चौकार. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पाहिला तर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि आता चौकार. महागडी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कपडे विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील अशी कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली होती विजय उतेकरची आणि तशीच कामगिरी या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत तर करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती धावा दिल्या त्या 7. चांगला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंदर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. या चेंडूवरती एक व्हाईट प्लस 1 अशी धाव मिळेल. बाईच्या रूपामध्ये 1 धाव. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती. 27. या बॉलवरती देखील व्हाईट स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव आणि त्यावरती 1 सिंगल. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 29. धावा. 29. सोलापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश. फुल टॉस बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. लॉंग ऑनला चेंडू जातोय. अनिकेत पवार चेंडूवरती जाईल. तदवर 2 धावा पूर्ण केले गेल्यात. या 2 दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जातोय 31 आकड्यावरती. 31. मोठा फटका. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. चेंडूची फेक केली जाते. 2 धावा. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय 33 आकड्यावरती. 33. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते.
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मागे निघून जातोय. चेंडूचा पाठलाग केला गेलाय. 2 धावा पूर्ण तर केल्या गेल्यात, परंतु धावा मिळतील या चेंडूवरती 4. मोठा फटका पुन्हा एकदा अहमद उतेकर त्या ठिकाणी धावाची संधी, परंतु चांगलं रन बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली गेली. एक धाव पूर्ण. धावफलक जर पाहिला तर 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 38. शेवटचे 6 बॉल शिल्लक. अनिकेत पवार गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय. कॅच विकेट आणि 5वी विकेट मात्र नक्कीच मिळवताना पाहायला मिळतोय. अनिकेत पवार 5 बॉल 5 विकेट. आणि दीपक जाधव माघारी परततोय. एखादी किल्ला लढवताना पाहायला मिळाला दीपक, परंतु कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. धावफलक जर पाहिजे 3 चौकार आतापर्यंत त्यांनी खेळले. 20 धावा मात्र त्यांनी नक्कीच आपल्या संघासाठी 9व्या विकेटसाठी भागीदारी त्याची. चांगला फटका या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये फटका खेळाय. कार्पेटच्या चेंडू जातोय. तद्वर एक सिंगल घेतली आहे. धावफलक 39 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 39. अकोटप्याचा बॉल स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून जातोय. या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 4. अंचितच्या बॅटमधून फटका आलाय. धावफलक 43 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 43.
हा चेंडू पॉइंटला फटका खेळलाय. बॉल तर अडवलं गेलं त्या ठिकाणी. 2 धावा घेतल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय 45 आकड्यावरती 45. पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 13 धावा स्कोर कार्ड वरती होत्या, परंतु त्याच्यानंतर धावा येताना पाहायला मिळाल्या. दीपकने एकाहत्तर किल्ला लढवला. वैयक्तिक 24 धावा. चांगला बॉल आणि त्यावरती नक्की धावा मिळतील त्या 4. चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 49. शेवटचा बॉल. या चेंडू नक्कीच हवेत तर होता. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 52 धावा विजयासाठी बनवायच्या त्या 53 धावा 53. चला टॉस साठी यायचंय. ज्योती एंटरप्राइजेस भराडदेवी वॉरियर्स निवे दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन या कॅप्टन योगेश शेलार, अभि केसरकर योगेश शेलार. चला टॉस साठी ज्योती एंटरप्राइजेस आणि भराडदेवी वॉरियर्स निवे. विजय उतेकर या टॉस आपल्या शुभ हस्ते केला जातोय. अभि या टॉस साठी योगेश शेलार आपण देखील या. तर टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. एका साईडला श्री भराडदेवी वॉरियर्स निवे तर एका साईडला ज्योती एंटरप्राइजेस संघाबद्दल सांगायचं झालं तर PTPLचा विजेता संघ आणि त्याच संघाचा कर्णधार आपल्या समोर विजय उतेकर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय.
शेवटला रन होणार. शुभेच्छा असतील तुम्हाला वर्डेदेवी वॉरियर्स निवे या संघाला. तर टॉस जिंकलाय, अभि बॅटिंग करायची आता. पहिल्या मॅच जर पाहिली तर 50+ धावा झाल्यात, परंतु पहिल्या 3 ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. काय निर्णय असेल, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा 6 ओव्हरमध्ये? आम्ही आता बॅटिंग आले तर आम्ही नक्कीच 70+ धावा करू, कारण आमच्याकडे बॅटिंग साईड आहे चांगली त्यामध्ये. तर 70+चा आम्ही टार्गेट ठेवू, कारण समोरच्या टीममध्ये पण चांगले बॉलिंग साईड चांगले आहे. योगीदा आहे, नंतर जयराम चांगले म्हणजे फॉर्ममधले बॉलर आहेत तिकडे. तर आम्ही 60+ तर नक्कीच करू रन. नक्कीच. आम्ही बिग PTPL नंतर PTPL तू निले दादांना जिंकून दिली होती, आता बिग बॅश आहे, ह्या प्रयत्न काय असेल तुझा? बिग बॅशला पण आम्ही 100% सगळे प्लेयर देऊन भाऊला नक्कीच जिंकून देऊ. त्यासाठी आम्ही सगळं ट्राय करणारच आहोत. आता पहिली मॅच आहे, बघूया कसा ग्राउंड आपल्याला साथ देत आहे. आणि या आयोजनाविषयी काय म्हणशील अभि? ॲक्च्युली आयोजन तर खूप चांगलं आहे, आणि ह्या आयोजनामध्ये 100% म्हणजे सर्वात मोठा मोलाचा वाटा बोलला तर शैलेश दादा कोळसकर. कारण एकटा मी बघतोय 7 दिवस झालं एकटा ग्राउंडचं सगळं काम करून त्याने हे सगळं केलं आहे. नक्कीच. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकच व्यक्ती या मैदानामध्ये होती, शैलेशदादा कोळसकर. हे संपूर्ण बॅनर, हा स्टेज, हा संपूर्ण व्यासपीठ शैलेशदादा कोळसकर यांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील यानंतरच्या मॅचसाठी. तर नक्की टॉस जिंकलाय भरडदेवी वॉरियर्स निवे या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथं प्रसाद परब सर आमच्याशी जोडतील. धन्यवाद. हॅलो, स्ट्राईकला बॅट्समॅन कोण आहे? कोण आहे? शुभम. व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला विजय उत्तेकर पाहायला मिळत आहेत. भाऊ जाधव, ओमकार गाडगे, निलेदादा स्वतः आहेत. नक्कीच सर्व मान्यवर. आणि येणाऱ्या पुढील दिवसामध्ये 6 दिवस आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची, त्यामध्ये अनेक मान्यवर मंत्री या ठिकाणी दाखल होतील. तर 0 धावसंख्या आपण बघतोय. पहिलाच फलंदाज बाद होतोय. मोठी सफलता मिळते ती अजिंक्यला. बाद होते फलंदाज तो शुभम. 1 डाऊन बॅट्समन विशाल. हो, चांगला चेंडू आता ऑप्शनच्या बाहेर. थोडासा ओव्हरपिच होता. बॅट आणि बॅटच्या मधून एक गॅप जो होता, गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. 53 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे बरोबर कापडे खुर्द या संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या टप्प्यात जागोचा खूप चांगली बॅटिंग आपण बघितली. तर आघाडीचा फलंदाज दीपकची 24 धावांचं योगदान त्याने दिलं. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. कॉड बिहाइंडचा अपील, स्ट्रॉंग अपील पंचांकडे. या साईड फलंदाज बाद. अजून एक धक्का. धावसंख्या एकही धावफलक नसताना तब्बल 2 फलंदाज बाद. आणि असं वाटतं तर तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे ते परसुळे संघाकडून. गुड बॉलिंग.
दोन फलंदाज बाद होत आहेत 0 धावसंख्येवर. चांगलं रिप्लाय, चांगलं उत्तर. आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण बॉलिंग बघितली ती हेमंत उतेकरची. 1 षटक 2 विकेट आणि 2च धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्याने. आणि पॉवर प्लेमध्ये सुद्धा तीच सुरुवात करून देताना परसोळी संघाच्या माध्यमातून गोलंदाज अजिंक्य छाप सोडली या गोलंदाजाने. निर्धाव विकेट असं तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहे. धावसंख्येचं अजून खातं उघडलं गेलं नाही मैदानावर, पण 2 विकेट्स घेऊन मात्र स्वतःचं खातं उघडलंय ते गोलंदाज अजिंक्यने. स्ट्राईक एंडला फलंदाज विजय, नवीन फलंदाज. ऑफस्टूमच्या बाहेरचा चेंडू होता, बघितलं की जास्त राईज होतोय चेंडू, अनप्लेबल होती डिलिव्हरी, त्यावेळी निश्चितच चेंडूला लेफ्ट केलं, जाऊ दिलंय. गुड डिलिव्हरी. बघायचं आतापर्यंत आपण बघितलं की 6 षटकांचा खेळ आपण पहिल्या सत्रामध्ये बघितला आहे, पण कुठल्या प्रकारचं इथे निर्धाव षटक बघायला मिळालं नाही. पण या षटकात आपण बघूया निर्धाव षटक बघायला मिळणार का, कारण आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केलेली नाही आहे गोलंदाज अजिंक्यने. गुड बॉलिंग. हो, बॅक टू द बॉलर, चांगला एक्झिक्युशन. आणि इथे मात्र एक धाव अंकित झाली आहे. धावफलकावर 2 चढायचा प्रयत्न सुरू आहे. विजय, कुठल्याही प्रकारचा कॉल नसताना तो स्ट्राईक एंडकडे जात होता. गोलंदाजाने चूक केली आणि त्याची भरपाई तुम्हाला पाहायला मिळते की अजून एक धाव ॲड होते. त्यामुळे इक्वेशन सेमच आहे. बघा, पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं एका षटकाखेर हेमंत उतेकरने 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या. ते सुद्धा तेच चित्र आहे. एका षटकाखेर धावसंख्या फक्त 2 आहे आणि 2 गडी बाद झालेत. ते मैदानावर भैरवनाथ कापडे खुर्द या संघाचे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. निलेश माझ्यासोबत आहे. निलेश मला सांगतात गोलंदाज आले ते दीपक. फलंदाजी खूप चांगली केली दीपकने, 24 धावांचं योगदान दिलं. तो आता मात्र गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल केला, प्रतिम फटका, स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा आहे चेंडूवर, दणदणीत चौकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम हेमंत उतेकर. जेवढी त्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे तेवढी दाहकता त्याच्या फलंदाजीमध्ये आहे, हे त्याने दाखवून दिलंय. व्हॉट अ शॉट. शॉर्ट पिच चेंडू भेटला, गणेशवर तो तुटून दीपकवर तो तुटून पडला आणि चौकार वसूल केला. धावसंख्या 6. बॉटम हँड, आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे, हे जणू काही दाखवून दिलंय हेमंत उतेकरने. गुड शॉट, वेल प्लेड. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या आफ्रिकेकडून अंकित झाली ती 7 धावा. 6 षटकांच्या सामन्यामध्ये लक्ष गाठायचे ते 53 धावेचा सामना जिंकण्यासाठी. 6 षटकांचे सामने, लीग फॉर्मॅट, आणि हा पहिल्यांदाच प्रयत्न आहे मला असं वाटतं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅशमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक दिवशी 4 संघ खेळत आहेत. 2 संघ, जो संघ 2 सामने जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल पुढच्या राऊंडसाठी. दीपक, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, कट केल्या चेंडूला पॉईंटला शतचक आहे. धावीची संधी आणि एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग, गुड रनिंग. दोन्ही फलंदाज खूपच कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप खूप चांगली बिल्टअप करत आहेत विजय आणि त्याचबरोबर आघाडीचा फलंदाज हेमंत उतेकर.
ओ द विकेट. गोलंदाज सज्ज. फील्डमध्ये काय चेंजेस, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे. हेमंत उतेकर हे खूप चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा, आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज. बॉटम हँड स्टिअर केले पॉइंट रिजन मध्ये. बघितलं की चेंडू खोलवर टप्प्याचा आणि खूप सुंदररित्या तिला एक्झिक्यूट केलं, स्टिअर केलं पॉइंट मध्ये आणि तिथून मात्र एकदा अंकित केली. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना 53 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे भैरवनाथ कापडे खुर्द या संघाकडून. चांगला चेंडू क्रॉस बॅट डेट आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, पण थोडंसं फंबल. एक धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 10. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलक. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अजून एक क्रिकेट स्पर्धा जी भिवंडीत सुरू आहे 33 बाईक आणि 1 कारसह राष्ट्रवादी चषक सुद्धा स्पर्धा आपण बघतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कव्हर केली जाते. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे जज करतो आणि इथे मात्र लॉलीपॉप कॅच. लॉलीपॉप कॅच इथे ड्रॉप झालाय. दीपकने मात्र काय इथे मात्र प्रयत्न केले हा फटका खेळण्यासाठी किंवा हा फटका खेळण्यासाठी भाग पाडण्यासाठी, आणि तिथे मात्र आपण बघतोय की झेल सुटलाय डीप स्क्वेअर लेगमध्ये. बघायचं विजय इथे हेमंत उतेकरचा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय त्या खेळाडूने. 2 षटकाचा खेळ समाप्त होते. निलेश मला सांगतो एकूण धावसंख्या अंकित झाली धावफलकावर 2 षटकाकीर्ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या धावफलक 11. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. अजिंक्य पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पाऊंड साईडला खूप चांगला बॉटम हँडचा वापर प्लेस केलाय. अजिंक्यने 2 धावचा प्रयत्न. आखो मी इशारा. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज बघा किती फ्लेक्झिबल आहेत, किती वेगाने, म्हणजे बिटवीन द विकेट एवढे स्ट्रॉंग आहेत, एवढे फास्ट आहेत, एवढे फ्युरियस आहेत की डोळ्याची पापणी लवते ना लवते तर 2 धावा ताबडतोब पूर्ण केल्यात. गुड रनिंग. अजिंक्यला पुन्हा एकदा मोर्चावर लावल्या कारण जेणेकरून या षटकात सुद्धा विकेट मिळेल, जेणेकरून दबाव वाढेल तो भैरवनाथ कापडे खुर्द संघावर. तो प्रयत्न सुरू आहे. अजिंक्य पुढचा चेंडू. हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट, मॅग्निफिसंट शॉट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. फटका बनवला, इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळाला हेमंत उतेकरच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट शॉट. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, थोडासा शफल झाला, जागा बनवली आणि काय एक्झिक्यूट केलं चेंडूला डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि अजिंक्यचं स्वागत केलंय चौकाराने. संघाची धावसंख्या पुढे सरकली मला सांगतात निलेश. 17 धावा धावफलकावर. लॉस ऑफ ओनली 2.
2 फलंदाज बाद झाले. त्यांच्या बॅट्समनसाठी पार्टनरशिप सुरू आहे. हो, चेंडू हवेमध्ये मिस टाईम आहे, पण क्षेत्रशः दूरवर आहेत भरपूर. 2 धावाचा प्रयत्न असेल पण 2 धावा सहज पूर्ण करणार एवढे कॉन्फिडंट आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 19. तिसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 19 धावांची आतापर्यंत. कारण 2 फलंदाज जे बाद झाले मैदानावर तेव्हा एकही धावसंख्या अंकी नव्हती धावफलकावर, आणि अशा मोमेंटला आपण बघतोय तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावर. हो, इनसाइड एज जाऊन पाहायला ब्रश होतोय चेंडू. डॉट डिलिव्हरी. ऑफ ड्राईव्ह करायचा होता, पण बॅटचा शेप थोडासा चेंज होता, म्हणून मग चेंडू बॅटची कड घेऊन आतमध्ये पाहायला लागतोय. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 19 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल सुरू आहे तो अजिंक्यचा. ऑफ स्टंपच्या बाहेर टॅप शॉट. क्विक सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर. धावसंख्या 20. लक्ष येते मैदानावर 53 धावेंचं, आणि अत्यंत सावध पद्धतीने आपण बघतोय की फलंदाजी सुरू आहे. आणि पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद झाले होते, त्यानंतर आपण बघतोय की थोडा सावध पवित्रा घेतला आहे दोन्ही फलंदाजांनी विज, आणि त्याचबरोबर आपण बघतोय फलंदाज हेमंत उतेकरने. चांगला चेंडू, थोडासा इनस्विंग होत असताना आतमध्ये येणारा चेंडू, इन कटर. षटक संपते 3. कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते अजिंक्यकडून. 20 धावा खर्च झाले 3 षटकांमध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी करतात पंच, पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक, 33 धावांची गरज. पळसोळे गावचे नितेश सकपाळांचे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर. तीन षटकांचा खेळ शिल्लक राहिला आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे.
लक्षात ठेवा की यापुढचे होणारे जे सामने आहेत ना त्या सामन्यामध्ये जो 12वा खेळाडू असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याने 3 षटकांतर स्वतःहून पाणी घेऊन जायचं आहे. सांगण्याची गरज लागली नाही पाहिजे. ऑन साईडला अप्रतिम फटका 2 खेळाडूंच्या गॅपमधून. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट. 6 धावा आणि पहिल्या षटकाची नोंद झाली. त्यामुळे निलेश दादा कोळसकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ते हेमंत उतेकरला. मॅग्निफिसंट शॉट. निलेश दादा कोळसकर यांनी मगाशी सांगितलं होतं की जो कोणी पहिल्या षटकार ठोकेल या इनिंग आपल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये त्याला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि ते मात्र पारितोषिक मिळेल ते हेमंत उतेकरला. बॉलर्स नेम साहिल. विकी मोरे यांचे इथे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत. काळदे विभागातील या व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत. षटकाराने एक वेगळाच आगाज केलाय तो फलंदाज स्टार्किंग एंडला हेमंत उतेकरने. धावसंख्या 26. हो उंच गेला चेंडू. मिस टाइम फटका. मिडॉफला क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली आणि विकेट डाऊन. षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय. गोलंदाज आहे साहिल आणि फलंदाज बाद होतोय आणि खूप वेळानंतर तुम्हाला पाहायला मिळते की विकेट मात्र पडली आहे आणि धावसंख्या आपण बघतोय एकूण जे अंकित झाले धावफलकावर 26 धावा. 26 धावांची पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी बघायला मिळाली. ती विजय आणि त्याचबरोबर अजिंक्यमध्ये आणि फलंदाज बाद. अजिंक्य नाही तर विजय आणि त्याचबरोबर आपण बघतो की आगळे फलंदाज हेमंत उतेकरमध्ये आणि हेमंत उतेकर बाद होतोय. फलंदाज येतो तो सूरज. नवीन फलंदाज सूरज गायकवाड स्टार्किंगला बॅटिंग करण्यासाठी. शैलेश दादा कोळसकर यांचं इथे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये आणि झेल उडालाय. फलंदाज बाद होणार. अजून एक धक्का. गोलंदाजाने आमच्या पाहुण्यांचं स्वागत केलं विकेट घेऊन. श्री नारायणकर आणि अभि बालेराव यांचे इथे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांचं या व्यासपीठावर. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश मध्ये. सव्वीस धावा धावफलकावर आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे फलंदाज भूषण, शुभम, हेमंत तंबूत परतला. विशाल सुद्धा तंबूत परतला. हेमंतने खूप चांगली बॅटिंग केली आणि आताच बाजारला फलंदाज आपण बघतोय सूरज ऑल्सो बॅक टू द पवेलियन. 4 विकेट डाऊन 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. अजूनही 27 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर आपण बघतोय ते म्हणजेच 15. 15 चेंडू 27 ची आवश्यकता. उद्या विकेट. हो चेंडू बघायचा आहे. हॅट्रिक बॉल आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे काय होत आहे. इथे मात्र कॅच आणि विकेट. हॅट्रिक. एकाच सामन्यामध्ये 2 इनिंगमध्ये आपण 2 हॅट्रिक बघितल्या आहेत. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं गोलंदाज अनिकेतने हॅट्रिक घेतली. तब्बल 5 फलंदाज त्याने बाद केले. सलग त्याने 4 विकेट घेतल्या. म्हणजे ते एका डबल हॅट्रिकपेक्षा पण कमी नसतं 4 फलंदाज बाद करणं 4 ट्रिक.
पण इथे मात्र आपण बघतोय की सलग 3 चेंडू 3 गडी बाद करून हॅट्रिक नोंदवली आहे गोलंदाज आहे या षटकामध्ये. आपण बघतो तो साहिल, गुड बॉलिंग. सगळ्यात महत्त्वाची विकेट म्हणजे हेमंत उतेकरची त्याने विकेट मिळवली. त्यानंतर मात्र लागोपाठ त्याने 2 फलंदाज बाद केले. सूरजला बाद केलं आणि सूरजच्या पाठोपाठ आपण बघतोय विजयला सुद्धा त्याने बाद केलं. आधी तेच बोललो. मला समजत नाही काय बोलतो. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा साहिल. बघायचं इथे मात्र अजून एक विकेट घेणार का, उत्तर देणार का तो अनिकेतला. साहिल अप्रतिम गोलंदाजी. ऑन साईडला पुल केल्या चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा दूर उभा आहे आणि तिथून मात्र चेंडू गॅपमधून मागे जातोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. मागच्या 3 विकेटचं उत्तर आता मात्र चौकाराने दिलंय आणि या चौकाराने धावसंख्या आता मात्र पुढे सरकली, वृद्धिगत झाली आहे. अंकी जाते 30 धावा धावफलकावर. अजूनही 23ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू, 14 नाही किती, 13 चेंडू, 13 चेंडू, 1 टू गो. आतापर्यंत त्या स्पर्धेमध्ये एकमेव षटकार आपण बघितलाय, 9 चौकार बघितले स्पर्धेमध्ये ओव्हरऑल. कारण पहिला सामना आपण बघत आहोत, लीग फॉर्मॅट आहे, 6 षटकांचे सामने. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल भारडी देवी निवे विरुद्ध. ऑन साईडला बघायचं, पूल तर गेलाय, शतशक दीपमधून जज करते. व्हॉट अ कॅच, समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी, एक्सलंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच आणि फलंदाज बाद. कौतुक करेन अशा खेळाडूंचं, काय फ्लेक्झिबिलिटी दाखवली स्वतःमध्ये. अत्यंत वेगाने धावत येत असताना मात्र जबरदस्त कॅच इथे कव्हर केला. आणि डावखुरा फलंदाज आपण बघतोय बाद झाला, त्याच्या बॅटमॅन आपण चौकार बघितला होता, रोहन बाद झाला. एकूण 6 गडी बाद झालेत मैदानावर. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 30 धावा आहेत. म्हणजे समीकरण आता उरले 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 23 धावांची गरज. तेवीस हवे, 23, 12 चेंडू 23 हवे आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. चला सामना सुरू करायचा. गोलंदाजी मार्गावर येतो तो म्हणजेच आघाडीचा गोलंदाज दीपक. हो, चांगला चेंडू थोडासा ओव्हरपिच होता. समोर फटका फेकण्याच्या प्रयत्नात तुम्ही आता डॉट बॉल जातोय. अप्रतिम डिलिव्हरी.
हो चेंडू तर उंच केला बघायचा आहे. झेल तर उडाला आहे. थोडासा मिसटाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करते आणि गुड कॅच. अप्रतिम झेल. एकही झेल सोडलेली नाहीये. व्हॉट अ कॅच इज दॅट. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. धावाच्या स्कोर 23 धावा करायच्या होत्या. 23 धावाच अजून करायच्या आहेत. 11 चेंडू 23 धावा. 10 चेंडू. 2 चेंडू झाले त्या षटकातले. 10 चेंडू 23 धावा. एकूण धावसंख्या अंकी झाली ती 30 धावा धावफलकावर. 7 गडी बाद. गोलंदाज सज्ज पुन्हा दीपक. स्ट्रायकिंगला अतुल. चांगला चेंडू होता. विकेट चूक. पंचांनी नो बॉल कॉल केल्यावर नो+1. 2 धावा ऍड होतील धावफलकावर. इट्स अ नो बॉल. पॉपिंग रिचच्या पलीकडे किती खेळाडू आहेत हेच पंच ते सांगतात तुम्हाला. काही एक्स्ट्रा खेळाडू तिथे मात्र पाहिले पंचांनी त्यामुळे नो बॉल कॉल केलाय. नो+1. बिहाइंड द पॉपिंग क्रीज एक्स्ट्रा खेळाडू होते त्यामुळे हा नो बॉल पंचांनी कॉल केला ताबडतोब. 2 धावा ऍड होतील धावफलकावर. बऱ्याच वेळेला धावसंख्या पुढे सरकली. 32. 32 धावा धावफलकावर. अजूनही गरज आहे ती 21 धाव्यांची. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. दीपक. हो लोअर फुलटा चेंडू. फिंगर थोडेसे रोल केले चेंडूच्या भोवती. ऑन साइड चेंडूला प्लेस केले. वाढीस लावून चेंडू जातो. 2 धावाचा प्रयत्न. इथे मात्र फेक चांगली आहे. गुड थ्रो आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड थ्रो. देर इज नो कॉर्डिनेशन बिटवीन द बॅट्समन. कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाहीये. कॉर्डिनेशन नाहीये आणि इथे मात्र परिस्थिती मात्र थोडीशी बिकट झाली आहे ती भरवण्यात कापडे खुर्द या संघाची. तर राजा गाडगेंचे जे आगमन झाले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पोलादपूरची आणबान शान असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. एक आक्रमक फलंदाज. लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाचा अप्रतिम खेळाडू. मनपूर्वक स्वागत आहे राजा गाडगेचं. तर टोटल विकेट आपण बघतोय की 8 फलंदाज बाद झालेत. ही सुद्धा आपण बघतोय की थोडीशी बिकट परिस्थिती झाली आहे मैदानावर. 8 विकेट 8 गडी बाद झालेत आणि परिस्थिती दोन्ही संघांची सेमच पाहायला मिळते. निलेश दोन्ही संघांचं आपण अशीच परिस्थिती बघितली. आपण पहिल्या सत्रामध्ये बघितली तेव्हा 8 फलंदाज बाद झाले होते मैदानावर परसुळे संघाचे आणि त्यांनी मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. हो चांगला चेंडू हाताळला आहे. गुड बॉलिंग. दीपकने काय जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग. लेग बाईटचा इशारा. गणेश बावीसकर पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय त्यांना आणि प्रदीप शिंदे त्यांच्यासोबत कामगिरी पाहतात. पोलादपूरचे डान्सिंग अंपायर म्हणून ख्याती आहे. पण आज मी म्हणेन की या स्पर्धेमध्ये 6 दिवस त्यांना अजिबात संधी मिळणार नाही. देर इज नो डीजे. चेंडू या षटकातले. चेंडू तुम्ही पंचांना विचारू शकता. यू कॅन ॲस्क युअर अंपायर्स. स्कोर काय आहे कॉमेंट्री काय ते आम्ही सांगू तुम्हाला. तुम्हाला चेंडू पंचांना विचारायचे. निलेश हे तरी लांब आहेत. 2 दिवस मी अंतरमची क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करत होतो. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच बॅट्समन बॅटिंग करतोय. ते मला विचारतोय की सर बॉल किती झाले. 34 धावा धावफलकर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण उरले 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धाव्यांची अजूनही गरज.
आणि ती गोष्ट मुंबईमध्ये घडली, ही सगळ्यात खंतची गोष्ट आहे की मुंबईसारख्या ठिकाणी या गोष्टी घडल्यात माईम विभागात. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक, गुड बॉलिंग परफॉर्मन्स. ऑन साईडला पुल केला आहे क्षेत्रशः, काय स्क्वेअर लेगमध्ये चेंडू तिथे कव्हर करेल. एक धाव, एकच धाव मिळते या चेंडूवर. अजूनही चेंडू शिल्लक आहे 7 मैदानावर, 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त उत्तर आपल्याला पाहायला मिळते परसुळे संघाच्या माध्यमातून. असं वाटलं की परसुळे संघ कमी धावसंख्येवर गारद होईल की काय, किंवा कमी धावसंख्या बघायला मिळेल की काय, पण ज्याप्रमाणे दीपकने एक चिवट फलंदाजी केली, शेवटच्या टप्प्यावर त्याने झुंज दिली, 24 धावांची त्याने खेळी, आणि त्याच खेळीमुळे आपण बघतोय की या संघाने 50च्या पलीकडे पल्ला गाठला. हा चेंडू आता चेंडू थोडासा राईज होते, बाउन्स होतोय, फलंदाजाने जागा बनवली, ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग होत नाही आहे. डॉट डिलिव्हरी, आणि मात्र शेवट षटकाराचा दबाव वाढला आहे भरवणात कापडे खुर्द या संघावर. 6 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपण बघितलं आक्रमक फलंदाजी, खास करून अनिकेतची. अनिकेतने 2 चौकार, 3 धावा, एकदा 3 धावा आणि एकदा डबल, अशा त्यांनी वैयक्तिक धावाच्या कुठल्या त्या मैदानावर आपण बघतोय ते 13. त्याच्या योगदानामुळे निश्चित आपण बघितलं की 50च्या पलीकडे मजल मारली परसुळे संघाने, आणि ती मात्र धावसंख्या आता मात्र त्यांना पुरेशी आहे डिफेंड करण्यासाठी, आणि तेच चित्र त्यांनी उभारलं आहे. 6 चेंडू शिल्लक आहे, 18 धावांची गरज आहे. बघा पंच सिग्नल करतायत, सामना लगेच सुरू करा. आपल्याला 4:45ला हे मैदान खाली करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. त्यामुळे आपल्याला 5 सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की फास्ट खेळा. 4:45च्या अगोदर आपल्याला मैदान त्यांच्या ताब्यात आपल्याला मैदानी द्यायचं आहे. 40+ घणसोली, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग बिग बॅश सीझन 1 पहिलं पर्व. 6 बॉल अँड 18 टू विन. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. हो, चेंडू उंच तर गेला, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करतोय आणि झेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय भरवणात कापडे खुर्द या संघाला. तर शेवटची जोडी मैदानावर 9 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 35 धावा, समीकरण उरले 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धावांची गरज. शेवटची जोडी, लास्ट प्लेअर ऑन द ग्राउंड. गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये स्वप्नील. चांगला चेंडू ऑनसाईडला प्लेस केला आहे, थोडासा कोलर टपायचा होता. ऑनसाईडला चेंडूला प्लेस झाल्यानंतर तिथे थोडासा बंबल, 2 धावांचा प्रयत्न, धावचीची संधी, आणि बघायचं आहे फलंदाज बाद. ऑल डाऊन पूर्ण संघ बाद झालाय, सर्व बाद झालाय संघ. 53 धावा सुद्धा आमच्यासाठी पुरेशा हे दाखवून दिल्या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी केली, आणि समोरच्या संघाला 90 असताना आपण बघितलं 16 धावांनी हा विजय संपादन केला. 16 धावांनी सामना इथे जिंकलाय परसुळे संघाने भैरवनाथ कापडे खुर्द या संघासमोर. सुनील सकपाळ यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये सुनील सकपाळ साहेब. कार्याध्यक्ष आमचे सुनील सकपाळजी, आपणास विनंती आपण व्यासपीठावर या.